नमस्कार. ओपनची दोन मैदानं चालू आहेत आणि एनकुळ आणि गानंद या दोन्ही मैदानामध्ये ओपनचे निकाल मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला एनकुळ मैदानाचे आत्ता 7 सेमी झालेत आणि त्या 7 सेमीचे निकाल मी तुम्हाला सांगणार आहे. 1 नंबरच्या सेमीमध्ये सुंदर अशी लढत झाली. या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्याला गुलालाचा बेताज असं बादशाह म्हटलं जातं असा हा कारुंडेकरांचा चिक्या पळाला आणि त्या चिक्यासोबत पळाला शॉटगन ज्याला असं म्हटलं जातं मुंबईमध्ये आणि अलीकडे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा म्हटलं जातं असा हा मेहरबान पळाला. मेहरबान आणि चिक्याची गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे. आटील ड्रायव्हर तामखाडा यांनी एनकुळ मैदानाचे हे सेमी चालू आहेत. 7चे निकाल सांगतोय. सेमी क्रमांक 2चा निकाल 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. सातारा एक्सप्रेस बलमा पळाला आणि त्या बलमासोबत पळाला नागाचे कुमटे यांचा लाडू पळाला. सुंदर अशी गाडी हिंद केसरी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे. सेमी क्रमांक 3चा निकाल 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी करंजे खोपकरांचा बंड्या पळाला आणि त्या बंड्यासोबत पळाला उंबरडेकरांचा सोन्या आणि बंड्या. ही जी गाडी आहे ती सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र केलेली आहे सोन्या ड्रायव्हर यांनी. खूप साऱ्या शुभेच्छा. सेमी क्रमांक 4चा निकाल 4 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. या बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूर सोबत जो बैल पळून उजेडामध्ये आला आणि आता स्वतःचं अस्तित्व निर्माण असा करतोय, एक हाती लढत देतोय असा हा मुरुमकरांचा सुंदर. आणि तो सुंदर सगळ्यांचा लाडका बैल. आत्ता एक मोठी बैलगाडा क्षेत्रामध्ये खरेदी झालेली आहे. विनायक शेठ लेंगरे यांची एक मोठी खरेदी डायमंड. या डायमंड आणि मुरुमकरांचा सुंदर ही सुंदर अशी गाडी पळवली शेंद्र्याचे प्रणव ड्रायव्हर यांनी. खूप साऱ्या शुभेच्छा डायमंड आणि मुरुमकरांच्या सुंदरला. सेमी क्रमांक 5चा निकाल 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. वजीर आणि सरपंचची गाडी पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनल पास करून फायनलसाठी गेलेली आहे. सेमी क्रमांक 6चा निकाल 6 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. मायनीकरांचा सम्राट पळाला आणि कुमठेकरांचा वजीर पळाला. वजीर आणि मायनीच्या सम्राटची सुंदर अशी गाडी जी आहे पुन्हा एकदा प्रणव ड्रायव्हर शेंद्रे यांनी फायनलसाठी पात्र केलेली आहे. सेमी क्रमांक 7चा निकाल या बैलगाडा क्षेत्रामध्ये माझा आवडता बैल जसा बकासूर आहे, सरजा आहे, राजा आहे, मथुरा आहे, भारत आहे, सुंदर आहे, तसाच एक नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या. आणि तो पाखऱ्या पळाला हिंद केसरी पब्लिकचं भिताळ असं ज्याला म्हटलं जातं. डाव्या खांदी पळून वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल पळाला. सुंदर अशी गाडी सेमीफायनल करून फायनलसाठी पाठवलेली आहे गाडी चोळा ड्रायव्हर माळशिरस. हे होते 1 ते 7 एनकुळ या मैदानाचे सेमीचे निकाल. आता आपण बघूया गानंद मैदानाचे निकाल. गानंद मैदानामध्ये सेमी क्रमांक 1 मचा निकाल आहे. सुंदर अशी गाडी पळाली. या बैलगाडा क्षेत्रात ज्याला रॉकेट असं म्हटलं गेले आणि रॉकेटगत पळतो असा हा घोटचा सर्जा पळाला आणि तो घोटचा सर्जा पळाला. या बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये MM नाना पेट नाका यांचा राजा पळाला. राजा आणि घोटचा सर्जा ही जी गाडी जी आहे सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र केलेली आहे बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी. सेमी क्रमांक 2चा निकाल 2 मध्ये काय पळाला मी सकाळी सांगितलं, मी कालच सांगितलं. या बैलगाडा क्षेत्रामध्ये जर त्याला बैल जर चांगला बसला, चांगला जर पायरा भेटला आणि तो नक्कीच आज जी गाडी टॉपची कोणती असू द्या ती गाडी मारण्याची धमक त्या घरणिकीच्या राजासोबत आहे. आणि नक्कीच सेमीफायनल 2 मध्ये सुंदर अशी लढत झाली या घरणिकीच्या राजानं आणि दाखवून दिले. आणि त्याच्यासोबत पळाला विराट, नाशिकचा विराट पळाला. दाखवून दिले की तो आज गुलाल घेतलाय त्याने. दाखवून दिले, एक इशारा दिलाय की टॉपची कितीही मोठी गाडी असू द्या, आज जर राजा जर फॉर्ममध्ये असेल तर आज तो कुणाला सोडणार नाहीये, म्हणजेच फायनल हा मारणारच आहे. आणि नक्कीच बघूया राजा आणि विराटची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र केली, फायनलसाठी पात्र केली अमर ड्रायव्हर ओंडकर यांनी. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा. सेमी क्रमांक 3चा निकाल 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. छत्रपती संभाजीनगर तसेच मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन पळाला आणि अर्जुन सोबत गहानंद खरसुंडीकरांचा बाब्या पळाला. सुंदर अशी गाडी ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर यांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे. म्हणजे नक्कीच आता टोटल 1 ते 10 सेमीचे निकाल मी तुम्हाला दोन्ही मैदानाचे सांगितलेले आहेत. गानंद मैदानाचे माझ्याकडे 3च निकाल आहेत. आता बाकीचे निकाल आहेत ते बघूया कोणकोणते बैल
फायनलसाठी गेलेत आणि बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा. बकासूर फायनल मारणार तर मारणार.